नमस्कार मंडळी, योगिताच व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजचा आपला खास असा विशेष भाग आहे क्रिस्टल बद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण आलो सीमा पाटील यांच्याकडे आणि यांच्या स्टॉलला आपण व्हिजिट केलं आहे, तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार काय नक्की आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मॅडम। नमस्कार, आपले नाव? मी सीमा पाटील। क्रिस्टल आणि वास्तू टॅरो हे सगळं मी करते। माझा जो ब्रँड आहे त्याचं नाव आहे टॅरो सोल्युशन्स बाय सीमा। याच नावाने मी इंस्टाग्रामचं पण पेज करते। आज आपण बघूया क्रिस्टलची दुनिया। क्रिस्टल्स मध्ये एक जादुई प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे पायराइट। हा जो स्टोन आहे, हा स्टोन याला पायराइट म्हणतात। हा स्टोन जमिनीखाली शेकडो वर्ष लागतात याला बनायला आणि हा असाच असतो चमकीला पायराइट। त्याचं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट काम काय आहे तर हा पैसा खेचून आणतो। याचं दुसरं नाव आहे मनी मॅग्नेट। हे जे मनी मॅग्नेट आहे याला नुसतं जरी घरात तुम्ही ठेवलं तरी पण तुमच्या येणाऱ्या पैशामध्ये तुम्हाला फरक पडेल। तुमचे जर कुठे पैसे अडकलेले असतील तर ते खेचून आणण्यासाठी आपण याच्याशी बोलू शकतो। या स्टोन कडनं आपण काही ना काहीतरी उत्तर घेऊ शकतो आणि आपले अडकलेले पैसे येण्यामध्ये हा मदत पण आपल्याला करेल। याच पायराइटचे अनेक प्रकार बनवले गेलेले आहेत। क्रिस्टल मग कुठे मिळतात? हे जे क्रिस्टल आहेत ना, हे पेरूवरनं आयात केले जातात। पेरू कंट्री जे आहे तिकडनं आयात केले जातात आणि मग आपल्याकडे विकले जातात। ह्या क्रिस्टलला प्रोसेस करून अनेक प्रकार केले जातात। ह्याच्यामध्ये हे ब्रेसलेट बनवलं जातं। हे ब्रेसलेट डाव्या हातामध्ये घालायचं आहे। डाव्या हातामध्ये घातल्यानंतर याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता, कारण हे 24 तास जर तुमच्या अंगाची राहील, कमीत कमी 12 तास तरी वापरलं पाहिजे। तुमच्या अंगाची राहील तर नॅचरली तुम्हाला याचा रिझल्ट चांगला येईल। याच्यामध्येच हे दुसरा प्रकार बनवलेला आहे, हे कॉइन आहे वॉलेट मध्ये ठेवण्यासाठी। याच्यावरती हा जो स्विच कोड आहे हा जगत मान्य स्विच कोड आहे पैसा अट्रॅक्शनचा। ही न्यूमरोलॉजी मधली विद्या आहे। दुसरी एक विद्या आहे झिबू साइन। त्याच्यामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी हे झिबू साइन आहे आणि पायराइट वर बनवले। म्हणजे या 3 विद्या मिळून एक काहीतरी बनवलं गेलं। याची केवढी पॉवर आहे। तुम्ही एक खिशामध्ये ठेवू शकता, वॉलेट मध्ये ठेवू शकता, तुमच्या मनी बॉक्स मध्ये ठेवू शकता, ज्वेलरी बॉक्स मध्ये ठेवू शकता। जिकडे ठेवाल तिकडनं तुमची एनर्जी अट्रॅक्ट होईल तुमच्याकडे। म्हणजे या रिंग्स हातामध्ये घाला, खूप सुंदर दिसतात। वेगळ्या वेगळ्या शेप मध्ये ह्या बनवल्या गेलेल्या आहेत। ही बघा, ही रिंग अशी सुंदर दिसते, खूप छान वाटतं, फॅशनेबल पण आहे आणि पायराइटची बनवलेली आहे, मनी अट्रॅक्ट करणारच। ऍडजस्टेबल रिंग आहे, लेडीज आणि जेंट्स कोणीही वापरू शकतात। हे जे ब्रेसलेट मी दाखवलं तुम्हाला, पायराइटचं ब्रेसलेट हे किंवा हे कॉइन, हे रिंग, हे कोणीही वापरू शकतं। सगळ्यांना रिझल्ट देणार। कोणत्याही राशीची माणसं वापरू शकतात, कोणत्याही प्रकृतीची माणसं वापरू शकतात। पायराइट रिझल्ट देणारच, पैसा खेचून आणणारच, याबद्दल माझी गॅरंटी। मॅडम मग हे काय बरं? या ना किचन्स बनवलेले आहेत। ही त्या पायराइटचीच बनवलेली किचन आहे पैसा अट्रॅक्शन साठी। तुम्ही कारला लावू शकता, तुमच्या ज्वेलरी बॉक्सला, लॉकरच्या कीला, तुम्ही सगळीकडे हे पायराइटचे, कारण पैसा आला पाहिजे आपल्याला। त्याची किंमत काय असणार आहे मॅडम? ही फक्त 200 रुपयाची आहे। अच्छा, बघा अशा प्रकारे या 5 प्रकारच्या किचन आहेत आपल्याकडे। ही लव्ह अट्रॅक्शनची आहे, पिंक कलरची आहे ती। ही पायराइटची मनी अट्रॅक्शनची आहे। ही नजर कवचची आहे। ही तब्येत चांगली राहावी म्हणून त्यासाठी किचन आहे। आणि ही जी आहे ती कॉन्फिडन्स मिळण्यासाठी किंवा एज्युकेशनसाठी 10वी-12वीच्या मुलांच्या बॅगला लावायला ही किचन मी देते। त्यामुळे त्यांना तुम्हाला सगळं माहिती देऊन द्यावं लागत असेल हो, मी याचा ना 12 ते 13 वर्षाचा अभ्यास आहे माझा। खूप डीप मध्ये केलेला आहे आणि एवढ्या वर्षांचा रिझल्ट आहे लोकांना मिळालेला। त्यामुळे खूप रिझल्ट आहे। हे तर आपण किचन मध्ये आपण आपल्याला नक्कीच वापरू शकतो। ही चांगली संकल्पना आहे की याच्यामुळे आपले सगळे जे आहेत येणारे जे शुभ आहे संकेत ते पूर्ण होणार आहेत ना। खरंच नक्की फायदेशीर आणि आपल्याला बजेटमध्ये पण आहे। आणि मॅडम आपल्याला सगळ्या माहितीसह देणार आहेत आणि यांचा अभ्यास खूपच आहे, बरेच वर्ष या कार्यरत आहेत या कार्यामध्ये। तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे। आपण पुढे पण बघूया काय ती। त्याबद्दलच्या बनवलेल्या 2 फ्रेम आहेत। ही जी फ्रेम आहे ही व्यापार वृद्धी यंत्र आहे। ही तुम्ही तुमच्या दुकानामध्ये, गल्ल्यामध्ये, कुठे बिझनेस करत असाल तिकडे ही लावा। ते व्यापार वृद्धी यंत्राचा तर फायदा होईलच आणि सोबत पाठीमागे पायराइटची डस्ट आहे, त्याच्यामुळे पायराइट पैसे खेचून येईल, तुमचा बिझनेस चांगला चालेल। घरामध्ये लावण्यासाठी ही दुसरी फ्रेम आहे। याच्यावरती गायत्री यंत्र लिहिलेलं आहे। याचा खास उपयोग मी सांगते, ज्यांना रिझल्ट आलाय, ज्यांना घर विकायचं असतं आणि विकलं जात नाही,
त्यांनी ही फ्रेम त्यांच्या घरात नॉर्थ ईस्टला ईशान्य कोणात जरूर लावावी. मी एक चिठ्ठी पण बनवून देते त्याच्यावर लावायला. त्याप्रमाणे केल्यानंतर 4 महिन्यामध्ये ते 5-6 महिन्यामध्ये पण हे घर विकलं जाणार, चांगली असं गोष्ट बऱ्याच आहे ना. लोकांचा अनुभव आहे. अडचणी होतात, आपल्याला दुसऱ्या जागेत जायचं असतं, तर खूप चांगली गोष्ट ही बघा. आणि असा अनुभव तुम्हाला आलेला सांगितलाय का कोणी? हो, खूप म्हणजे खूप क्लायंट्स आहेत माझे आहेत ज्यांनी मला असे अनुभव सांगितले. समाधानी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच. नक्की सांगत खूप असतील. छान वाटतं मॅडम, जेव्हा आपण कोणाला काहीतरी मदत काम करायला जातो आणि त्याचं ते काम पूर्ण होतं, होतं. त्यावेळेला खूप चांगलं वाटतं आणि बरं वाटतं या गोष्टीला हो ना, की ह्या काहीतरी गोष्टी हे पूर्ण होतंय. होतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण किती महत्वपूर्ण गोष्टी आहेत. आणि त्या पूर्ण झाल्यानंतर ताईंना कॉल येत असतील, किती समाधान मिळत हो, असेल ना या testimonial कामात. येतात. आणखीन आपला ऊर्जा येत असेल ना काम नक्की करण्याची. खूप बरं वाटतं आणि छान वाटतं. म्हणजे आता हे आपण पैशाबद्दल बोललो, थोडस सरकून जाऊया. हा प्रॉब्लेम आपल्याला सगळ्यांना असतो की नजर लागते. हो, हो. माझ्या घराला नजर लागते, माझ्या मुलांना नजर लागते, माझ्या पैशाला नजर आणि लागते, दृष्ट सगळ्या गोष्टी. काढतोच ना आपण. हो. पूर्वापासूनच चाललं आलंय की दृष्ट बरोबर. वगैरे पण काढली जाते, तर त्याच्याबद्दल काय आहे? आता बघा, हा त्याला नजर लागते हा जो प्रकार आहे, त्याच्यासाठी हे इव्हिलायचं हँगिंग बनवलेलं आहे. याच्यामध्ये हा ब्लॅक टर्म्युलिन आणि सॅलेनाइड हे 2 स्टोन्स आहेत. हा जो काळा स्टोन आहे हा ना नजर लागलेली दृष्ट खेचून घेतो स्वतःकडे, आणि पांढरा स्टोन आहे तो पॉझिटिव्ह एनर्जी, चांगली शुभ एनर्जी पास ऑन करतो आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही जर दरवाजाच्या बाहेर लावलं तर घरात येणाऱ्या व्यक्तीचं जर वाईट इंटेन्शन असेल ते तिथल्या तिथे खेचून घेईल. याचा एक छोटासा अनुभव सांगते माझ्या क्लायंटचा आलेला, की खूप म्हणजे त्यांच्या घरामध्ये मोठं फंक्शन होतं, खूप लोक येऊन गेले आणि रात्री जेव्हा सगळे लोक गेले तेव्हा हे आपोआप तुटून खाली पडलं होतं. मी किती नजर लागली होती त्यांच्या घराला. त्यामुळे हा अनुभव 10 जणांची नजर लागतेच. कोणाकोणाला हेवा वाटतो, कोणाकोणाला असं जळफळाट होतो. तर बरोबर. खरंच ह्या गोष्टी जाणून घेतोय आपण. खरंच महत्वपूर्ण अशा गोष्टी आहेत. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये की काय क्रिस्टलचं महत्व आहे, ते आपण जाणून घेतोय. हे एक दुसरं ब्रेसलेट आहे, याला ट्रिपल सहज प्रोटेक्शन. वेअर करू शकतो ना. बघा, हे तुम्ही घालू शकता तुमच्या हातामध्ये. अच्छा. आणि मॅडम समजा बाहेर हे जे मिळतात ते काहीच नाही, फक्त शो असतं ना. नाही, हे जे क्रिस्टल आहेत ह्या नाही, सगळ्या, आपण आता हे बाहेर जे नाही फक्त हे घालतो, फॅशनचे आहेत फॅशनचे. आणि हे फॅशन आणि तुम्हाला बघा, उपयोग. तुम्हाला फरक कळेल की ह्याचा उपयोग आहे. आणि हे प्रत्येक हे काय म्हणतात त्याला? हो, ह्याच्या हे प्रत्येक क्रिस्टल आहे. हा जो काळा क्रिस्टल आहे हा तुम्हाला नजर पासून वाचवतो, जसं आपण त्या हँगिंग मध्ये बघितलं. हा जो चमकणारा क्रिस्टल आहे हा तुम्हाला जेलसी पासून आणि लिगल काही इश्यू, काय अडकलो कुठे पेपर वर्क मध्ये, त्यापासून वाचवतो. आणि तिसरा हा जो क्रिस्टल आहे हा तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. असं काही वेळ आलीच आपल्यावरती तर कॉन्फिडेंटली आपण त्याला हे केलं पाहिजे, म्हणजे सामोरं गेलं पाहिजे. त्यासाठी हे पूर्ण ब्रेसलेट आहे. ह्याचा रिझल्ट चांगला काय येतो. किंमत असणार याची? 750 रुपये. दोन आहे, कुठचंही ब्रेसलेट घ्या माझ्याकडे एकच किंमत आहे 750 रुपये. पण इव्हन मग तुम्ही हा ब्रेसलेट युज करू शकता ना? हो, मुलांना फॅशन म्हणून देऊ शकता, तुम्ही सुद्धा छान दिसा हा हातामध्ये. कोणी एकाने वापरला तर दुसऱ्याला देऊ शकता. नाही. बघाल, एक नोट करून घ्या. म्हणजे काही तुम्हाला घ्यायचं असेल नीट माहिती घेऊन मग तुम्ही तसं त्याचा युज करत. मी सांगते का नाही देऊ शकत दुसऱ्याला. मी जेव्हा हे ब्रेसलेट वापरतो ते क्रिस्टल माझ्या एनर्जी बरोबर, माझ्या ऑरा बरोबर मॅच होतात. मग माझे चांगले आणि वाईट गुण सगळे ते त्यांच्याशी टिपून घेतात. उद्या तुम्ही हे वापरलं तर माझे वाईट गुण तुमच्याकडे ट्रान्सफर होतील, तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्याचं ब्रेसलेट त्यांनीच वापरावं. नोट करून घ्या. अजून एक छोटीशी गोष्ट आणली, अँकलेट. लोक म्हणतात मला हातात घालायला जमणार नाही, माझ्या ऑफिस मध्ये जमत नाही, वापरू शकत नाही ब्रेसलेट. हरकत नाही, आपल्याकडे त्याचं पण सोल्युशन आहे. हे अँकलेट आहे, पायामध्ये घालायचंय. इलॅस्टिक आहे याला, त्यामुळे कोणाच्याही पायाला ऍडजस्ट होऊ शकतं. नजर दृष्ट लागू नये यासाठी हे शाळेच्या मुलांसाठी हे जास्त करून देते, कारण मुलांना शाळेमध्ये ब्रेसलेट वापरायला देत नाहीत. मग काय करायचं, पण पायामध्ये घातलं सॉक्सच्या खाली लपतं, हो, बरोबर. सॉक्सच्या खालून लपून जातं, पण दिवसभरामध्ये हे वापरल्यानंतर याची एनर्जी खूप येते. त्यामुळे याची काय हे किंमत? हे 400 रुपये. 400 रुपयांचं हे नक्कीच तुम्ही मुलांसाठी वगैरे घेऊ शकताय. आणि हे प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे. जर हो. घेणार आहे, जसं मॅडमनी सांगितलं आधी पण ब्रेसलेटचं तसंच आहे. म्हणजे हे वेगवेगळे ब्रेसलेट, मग प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. हो, हे बघा, हे आता तिसरं आहे. तिसरा प्रश्न आपल्याला येतो तर तब्येत बरी नाही, आजार पण आलेला आहे, मग त्यासाठी हे ब्रेसलेट आहे. हे जे ब्रेसलेट आहे हे मला तब्येत बरी नाही, आजार पण येतं, सारखं आजार पण येतं, मग त्यासाठी हे ब्रेसलेट आहे. हे काय करतं तर हे स्ट्रेस रिलीफ, पेन रिलीफ आणि पॉझिटिव्ह एनर्जी या 3 गोष्टीसाठी हे ब्रेसलेट काम करतं. त्यामुळे हे ब्रेसलेट तुम्ही घालू शकता.
ही सगळी ब्रेसलेट आपल्याला डाव्या हातात वापरायची आहेत, कारण हा याचाही सुंदर स्टोरी आहे, मी एक छोटीशी सांगून देते. डावा हात आपला रिसिव्हिंग हँड आहे, उजवा हात आपला गिव्हिंग हँड आहे. याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा. आपले गणपती बाप्पा असे बसलेले असतात, डाव्या हातामध्ये मोदक घेतात, उजव्या हाताने आशीर्वाद देतात. आपल्याला जर नजर लागली पाहिजे, नकोय, किंवा आपल्याला पैसा आला पाहिजे, काहीतरी मला हवंय, काहीतरी माझ्याकडे आलं पाहिजे, मग मला डाव्या हातात घालायचे. मला द्यायचंय लोकांना, मग मला उजव्या हातात घालायला पाहिजे. सो डाव्या हातामध्ये जर ब्रेसलेट घालाल क्रिस्टलची, तुम्हाला अप्रतिम असा रिझल्ट येईल त्याचा. अजून एक सुंदर ब्रेसलेट आहे माझ्याकडे, ते म्हणजे हे, याला अबंडन्स ब्रेसलेट किंवा मनी ब्रेसलेट असं म्हणतात. याच्यामध्ये अनेक क्रिस्टल मिक्स केलेले आहेत. हे जे हिरवे क्रिस्टल आहेत हे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देतात, नवीन नवीन संधी आणून देतात, तुम्हाला संधी प्राप्त होतात. हे तुमचा पायराईट जे आपण आधी बोललो, पैशाचं ब्रेसलेट आहे, पैशाचे मणी आहे. हे तिसरं हे कॉन्फिडन्स येण्यासाठी आहे. आणि हे चौथं शेवटचं सिट्रिनचं आहे. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतं, त्यामुळे तुम्ही क्विक डिसिजन घेता, पटापट काहीतरी गोष्टी करू शकता. हा, आणि हे शेवटी टाकलेलं आहे जेलसीचा त्रास होऊ नये म्हणून. मग आता तुम्ही नोकरीचा शोध घेताय किंवा तुमची नोकरी लागली आहे, पण मला त्याच्यामध्ये स्टेबिलिटी पाहिजे, माझा बिझनेस आहे तो वाढला पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी काय लागणार? तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज लागणार, संधी लागणार, पैसा लागणार, कॉन्फिडन्स लागणार, आणि विचार करून तुम्हाला डिसिजन घेता आले पाहिजे. या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे ब्रेसलेटमध्ये. सो हे सगळ्यात माझं हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. प्रत्येक जण म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्या कामाचं आहे. आज दुनियेमध्ये कोणत्याही व्यक्तीने ज्याला ह्याची संधीची उपलब्धता नाही. हो, सगळ्यांना आपल्या क्षेत्रात पुढे जायचं असतं आणि कॉन्फिडन्स लेवल तर सगळ्यांनाच हवं असतं, तेव्हाच आपण पुढे जातो. बरोबर. तर हे खरंच उपयोगी असे. आणि कितीला मॅडम? 750 रुपये. 750 रुपये. रिंग्स मग कशा आहेत मॅडम? ह्या ना 400 रुपयाचे आहेत. बघा ना, घालून तुमच्या बोटात दाखवते घालून. हे काय थोडेस स्टोन सारखं दिसते. होय, हा पायराइटच आहे, मनी मॅग्नेट, जो पैसा अट्रॅक्शन करण्यासाठी आहे. आणि हल्ली फॅशन ज्वेलरी म्हणून पण लोक आवडतील. वाटतच नाही की वेगळं असं क्रिस्टल लावलेले आहे. त्या झाडांमध्ये ना मला सांगा, थोडे क्रिस्टल्स दिसत आहेत वेगवेगळे रंगीबेरंगी. मॅडम सांगा जरा. ही पण क्रिस्टलचीच बनलेली आहेत. हे जे झाड आहे ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आपल्याकडे आपल्या शरीरात 7 एनर्जी सेंटर, 7 चक्र असतात. ती चक्र बॅलन्स झाली ना तर आपल्याला सगळं चांगलं होतं. तर हे जे झाड आहे हे त्या 7 चक्राच्या स्टोनचं बनलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे घरामध्ये ठेवता त्यावेळेला घरामध्ये आनंद, पीस, शांती, या सगळ्या गोष्टीचा हे होतो. तुम्ही हे बेडरूम मध्ये ठेवू शकता, हॉल मध्ये ठेवू शकता, डायनिंग टेबलवर ठेवू शकता, तिथे आपण एकत्र जेवतो, सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. या प्रत्येक खड्यातून काही ना काहीतरी व्हायब्रेशन्स असतात जे आपल्याला पोहोचतात. अजून एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर, आपण लोकांना ना बुके देतो लग्नामध्ये, 800-1000 रुपये देतो. तर काय उपयोग? माझ्या हातातून तुमच्या हातात, तुमच्या हातातून कोपऱ्यामध्ये, म्हणजे सगळ्यांचं भलं होतंय आणि सगळ्यांना हे शुभ म्हणून. बरोबर. पण त्या बुकेच्या ऐवजी तुम्ही हे झाड दिलं तर हे जवळजवळ 40 वर्ष टिकतं. त्यामुळे तुमचे जे पैसे आहेत ते 40 वर्ष टिकणार आहेत. त्या माणसाला एक मेमरी तयार होणार आहे. तो जेव्हा झाडाकडे बघेल, अमक्या अमक्याने मला दिलं. सो हे गिफ्टिंग आयटम साठी पण खूप सुंदर झाड आहे. किंमत असणार आहे? हे 800 रुपयाचं झाड आहे. आणि हे छोटं म्हणजे त्याच स्वरूपात आहे का? हो, हे त्याच छोटं स्वरूप आहे, छोटूस आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवू शकता, कुठेही ठेवू शकता, घरामध्ये, बेडरूम मध्ये, कुठेही ठेवू शकता. त्याची काय किंमत आहे? हे 350 रुपयाचं आहे. आणि ते सगळं छोटूस दिसतं, त्याबद्दल पण आम्हाला सांग. हो, एक चिंटू पिंटू मस्त छोटूस झाड आहे. हे तुमच्या खास ऑफिसच्या डेस्कवर किंवा गाडीमध्ये लावण्यासाठी एक डबल टेप लावून तुम्ही लावू शकता. आणि हे फक्त 100 रुपयाचं आहे. अरे वा, 100 रुपयापासून तुम्हाला हे सगळं मिळत आहे. एनर्जेटिक असं झाड आहे क्रिस्टलचं, आणि छान ऊर्जा देणारं, आणि छान सगळ्या. आणि याला पैशाची ऊर्जा आहे, त्यामुळे हे मनीसाठी झाड आहे, तुम्ही नक्की घ्या. बद्दल बोललेलेच आहोत. त्याच पायरेटचं बनवलेलं हे झाड आहे, जे सुरुवातीला पण पाहिलं ते. बरोबर. मनी अट्रॅक्शन, मनी मॅग्नेट त्याचं नाव आहे. त्याचंच बनवलेले झाड आहे. याची किंमत 350 रुपयेच आहे. हे तर तुम्ही कुठेही ठेवू शकता. तुमचा गल्ला आहे दुकानाचा, तिथे ठेवू शकता, तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू शकता, तुमच्या घरात ठेवू शकता, हे सगळीचकडे ठेवू शकता, कपाटाच्या आत, कपाटाच्या बाहेर, कुठेही ठेवू शकता. आणि हे नंतर मग असं पुसून पण काढलं तरी चालतं. याला काहीच करावं लागत नाही. टिश्यू पेपरने फक्त पुसायचं की ते चमचमीत राहतं आणि चमकतं सगळीकडे. कायम टिकणार आणि कायम आपल्यासोबत असणारं हे झाड, पैशांचं झाड म्हणता येईल याला. नक्कीच नक्कीच. अजून एक छानशी गोष्ट आहे म्हणजे रिलेशनशिप. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांबरोबरचं रिलेशन पाहिजे आपल्याला. असं नाही की नवरा बायकोच, सासू सुनेचं पाहिजे, मुलगा आणि आईचं पाहिजे, मुलगी आणि भावाचं, बहीण भावाचं नातं असतं. ही सगळी नाती टिकण्यासाठी म्हणून रोज कॉर्ड्स आहे. दिसायला सुंदर गुलाबी गुलाबी असा आपला हा स्टोन आहे, बघा सुंदर दिसतो.
झाड जर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, किचन मध्ये, कारण भांडणं तिथेच होतात, किचन मध्ये ठेवलं तर त्याचा परिणाम होतो, तुमचे रिलेशन सुधारायला मदत होते. म्हणजे प्रत्येक गोष्टींचा इथे विचार केला. आपल्या आयुष्यातल्या ज्या घडामोडी आहेत रोजच्या दैनंदिन, आणि मुख्य म्हणजे पैसा येतो पण तो आपल्याला कुठे जातो कळत नाही. मेहनत करत असतो पण कळत नाही. पण ह्या काही गोष्टींमुळे म्हणजे जो आपण जे क्रिस्टलमुळे किती फायदा होणार आहे, तर नक्की म्हणजे तुम्ही याचा विचार करू शकता. माहिती नाही तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आता आपण रिलेशनशिप वर बोलायला सुरुवातच केली आहे, तर त्याच्यात मला आणखी काय काय मिळेल. रिलेशनशिप आहे, सेल्फ लव्ह आहे, मला मी आवडली पाहिजे ना, तर मी पुढे लोकांना आवडेल. तर हे झाड तर आपण बोललोच, पण ही किचन आहे त्याचीच, तेच क्रिस्टल आहे. हो तेच क्रिस्टल, रोज क्वार्ट्स. हे त्याचा ब्रेसलेट आहे, किती सुंदर दिसतं बघा, आणि हातात घातल्यानंतर किती आवडेल. आणि सगळ्या बायकांना आवडणार म्हणजे आणि फेस मसाजर, तुमच्या फेसला तर कामी येईलच, सेल्फ लव्ह शिकवेल, रिलेशनशिप चांगलं वाढेल, जॉ लाईन सुंदर होईल. कशा प्रकारे युज करायचं? ह्याला हे बघा, हे असं फिरवायचंय वरच्या दिशेने वरच्या दिशेने किंमत फिरवायचं. काय सर? हे 800 रुपयाचं आहे फक्त. हे क्रिस्टलचे ब्रेसलेट सुद्धा आहेत आणि हे आता फेस मसाजर सुद्धा आहे. तर नक्की याचा विचार करू शकता. आणि कलर पण छान आहे, सुरेख पिंक असा कलर आहे. मी टॅरो कार्ड रिडिंग पण करते. तुमचे जे आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील, काही गायडन्स हवा असेल, तर त्याच्यावरती आपण गायडन्स घेऊ शकतो. आपल्याला ईश्वराने ताकद दिली आहे, आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत की आपण सुंदर आयुष्य जगू शकतो. पण कुठेतरी काहीतरी आपण अडकतो, त्यावेळेला आपल्याला डिसिजन घेता येत नाही. अशा वेळेला आपण टॅरो कडनं डिसिजन घेऊ शकतो. ही माझे कार्ड्स आहेत, हे शफल करून मी स्प्रेड करते आणि तुमचा जो काही प्रश्न असेल त्याच्यावरनं काही कार्ड काढते. असे सुंदर सुंदर चित्रवाले कार्ड आहेत. ह्या कार्ड वरती काही सिम्बॉल्स आहेत, त्या सिम्बॉलचा मला येतं कारण मी शिकले. मी याचा तुम्हाला अनुवाद करून सांगू शकते की युनिव्हर्सची, दैवी शक्तीची तुम्हाला काय सांगणं आहे की तुम्ही उद्या काय करा, तुम्ही कसं वागा, किंवा कुठच्या प्रश्नामध्ये अडकले असाल तर तुम्ही कसा सोडवून घ्या. ह्याच्यासाठी हे टॅरो रिडिंग करते मी. ही सगळी ब्रेसलेट बघितली, पण याच्यासोबत आपल्याकडे पेंडंट आहेत सगळ्या प्रकारची. जर त्याच्यातलीच तुम्हाला पेंडंट हवी असतील तर ही अशा प्रकारची पेंडंट आहेत, आणि ही सगळी 200-200 रुपयाला आहेत, जास्त किंमतच नाहीये. आणि एक अजून सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे ही आहे, हे बघा, मोबाईलचे व्हायब्रेशन्स जे असतात त्याचा आपल्याला त्रास होतो, तर ते लागू नये म्हणून हे तुम्ही तुमच्या मोबाईलला टांगू शकता. आणि याची किंमत आहे फक्त 150 रुपये. दिसायला खूप सुंदर आहे आणि मोबाईल बरोबर राहू शकतं. तुमच्या हातामध्ये तो क्रिस्टल राहील, पॉझिटिव्ह एनर्जी राहील, आणि मोबाईलचे व्हायब्रेशन्स पण लागायचे नाही. आता हे सगळे आपण क्रिस्टल बघितले, पण त्यांना चार्ज केलं पाहिजे. जसा आपला मोबाईल असतो त्याला आपण चार्जर लावतो तेव्हा तो चार्ज होतो, उद्या कामाला लागतो. तसेच हे क्रिस्टल चार्ज करण्यासाठी या काही प्लेट्स आहेत, याला सॅलेनाइट म्हणतात. ही अतिशय शुद्ध असं हे क्रिस्टल आहे. तुमचं हे जे ब्रेसलेट आहे तुम्ही वापरलं तर ते परत उद्या शुद्ध झालं पाहिजे. त्याने निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब केली आहे, कुठेतरी रिलीज केली पाहिजे. आज पोट भरलं, रिकामा करू तर उद्या खाऊ शकू. तसंच क्रिस्टलचं पण आहे. त्याचा जर इफेक्ट जास्त चांगला हवा असेल तर तुम्ही ह्या प्लेटवर फक्त ठेवायचंय. 1 मिनिटं 50 मिनिटं ठेवल्यावर तर तुमचं क्रिस्टल परत चार्ज होईल. तुम्ही परत ते वापरायला मोकळे आहात. परत ते क्रिस्टल सुद्धा तुम्हाला रिझल्ट द्यायला, तुम्हाला पॉवर देण्यासाठी मोकळं होईल. याच्यामध्ये डिझायनर प्लेट पण अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. ही जी साधी प्लेट आहे ही 500 रुपयाची आहे आणि डिझायनर आहे ती 600 रुपयाची आहे. हे क्रिस्टलच्या सोबत हे घ्यावंच लागेल का? नाही नाही नाही, हे घेण्याची काहीच गरज नाहीये. हे तुम्हाला एक ऍडिशनल आहे. सोपा उपाय म्हणजे काय, हे क्रिस्टल तुम्ही रोज धुवा स्वच्छ पाण्याने की त्याची निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊ शकते. पण असं होतं, काही लोक म्हणतात रोज रोज कुठे दूध बसू, मला कंटाळा येतो. मग कंटाळा नाही आला पाहिजे, आपल्याला पटापट काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यासाठी हे क्रिस्टलची प्लेट आहे. घेणं जरुरी नाहीये, घेतली तर ठीक आहे, नाही घेतली तरी चालेल. आपल्याकडे इतर उपाय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. एक छोटीशी स्पेशालिटी सांगते, तुमच्या बजेटमध्ये बसवून देणारी वस्तू मी तुम्हाला देईन. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे हे माझं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू मी तुम्हाला देऊ शकते. एकदा बोलून बघा माझ्याशी. सीमा मॅडम, आता आम्हाला समजा आमच्या प्रेक्षकांना हे आवडलं, काही घ्यायचंय, तुमच्याशी माहिती पण हवी आहे किंवा हे सगळे प्रोडक्ट्स हवे, तर ते उपलब्ध कसे होतील? हे माझा मोबाईल नंबर मी देते. माझा मोबाईल नंबर आहे 9820579677. तुम्ही या मोबाईलवरती, मला व्हॉट्सअप नंबर आहे हा, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता
मी नक्की रिप्लाय देणार तुम्हाला आणि त्याप्रमाणे आपण बोलू शकतो. फक्त वेळ घेऊन बोला, कारण काही मी पुढच्या कामामध्ये असली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकत नाही. पण तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मला भेटू शकता. टॅरो सोल्युशन्स बाय सीमा हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. याच्यावरती तुम्ही मला मेसेज पाठवू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. एकदा ते माझ्या या पेजवर जाऊन बघा. माझे सगळे प्रोडक्ट, सगळ्या माहिती त्याच्यावरती उपलब्ध असतील. त्यामुळे तुम्ही स्क्रोल करून घेतलात तर तुम्हाला मिळेलच सगळ्या माहिती. माझ्या इंस्टाग्राम वरती पण माझा कॅटलॉग आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती त्या कॅटलॉग मध्ये लिहिलेली आहे. तुम्ही तिथे पण बघू शकता. त्यामुळे तुम्ही मला फोन करू शकता, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही मला कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव उदय पानगावकर, ठाण्यावर राहतो मी. तुम्ही मला म्हणाला होता की याचा रिझल्ट येतो की नाही, हे टेस्टिमोनियल आहे ठाण्यातलंच. सांगा सर, काय रिझल्ट नाही, आहे? मला सांगायला खूप आवडेल सगळ्या प्रेक्षकांना की मला स्वतःला भविष्य किंवा या विषयांची खूप आवड आहे. अनेक लोकांना मी आज अनेक वर्षामध्ये भेटलेलो होतो. बाहेर ज्ञान जरी असलं तरी फसवेगिरी खूप चाललेली आणि सीमाताईंचं आणि आमचं काही 2 वर्षापूर्वी या प्रदर्शनाच्या माध्यमातून ओळख झाली आणि आजवर आम्ही अनेक प्रश्न त्यांना अनेक लोकांसाठी विचारले आणि त्याची उत्तरं इतकी सुंदर आणि समर्पक आली. त्यामुळे त्यांचं सांगणं, त्यांचे जे काही उत्तरं असतात ती, त्यांची प्रेडिक्शन आणि त्याहीपेक्षा अतिशय सोप्या शब्दांमध्ये त्यांची सॉल्युशन्स मिळतात ती खूप परिणामकारक ठरली. अनेक गोष्टी खऱ्या ठरल्या. त्यांची भाषा सगळ्यांना समजते आणि त्या पटकन एखादा विषय समजून घेतात. समोरच्याला काय हवंय नक्की तेही त्यांना पटकन समजतं. त्यामुळे त्यांची येणारी उत्तरं ही नक्कीच समाधानकारक असतात. आणि मग नेहमीच आम्ही देखील अजूनही काही आम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही सल्ला वाटला तर आम्ही त्यांच्याकडे अगदी हक्काने येतो. धन्यवाद. तर सीमा मॅडम खूप छान माहिती दिली आणि तुमचं हे कार्य खरंच एका प्रकारे म्हणजे सगळ्यांना असं उपयोगी ठरणारं असंच आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि सीमा मॅडमला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे की तुम्ही त्यांना कसा संपर्क करू शकता. कदाचित बिझी असला तर तुम्ही पुन्हा ट्राय करू शकता. तर आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर व्हायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना याचा उपयोग होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. नमस्कार.